मतदार यादीमध्ये घोळाचा आरोप करत विरोधी पक्षांसोबत मनसे आक्रमक झाली आणि त्याच संदर्भात राज ठाकरे यांनी मेळावा घेतला। त्यानंतर सेना भवनात पत्रकार परिषद पार पडली। यावेळी सेना भवनातल्या पत्रकार परिषदेसाठी मनसे नेते बाळा नांदगावकर उपस्थित होते। तब्बल 22 वर्षांनी सेना भवनात आलेले बाळा नांदगावकर काही अंशी भावनिक झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे आणि या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांनी। 2 दशकानंतर बाळा नांदगावकर सेना भवनात आलेत, भावनाही त्यांच्या दाटून आलेल्या आहेत। काय आठवणी आहेत? नाही, या सेना भाऊच्या आठवणी प्रचंड आहेत। त्या शिवसेनामध्ये माझा जन्म झाला, शेवटी माझं कुळ आणि मूळ तेच आहे। आम्हाला वैचारिक बैठकी आमची तीच आहे आणि त्यामुळे बाळासाहेबांच्या सानिध्यामध्ये आमचे बरेच वर्ष गेलेले आहेत। बाळासाहेबांचा रागही पाहिलेला आहे, प्रेमही पाहिलेलं आहे, ओरडी खाल्लेली आहे, नेतेमंडळींची ओरड खाल्लेली आहे आणि त्यामुळे ह्या सेनाभाऊंशी एक अतूट असं विश्वासाचं नातं वेगळं होतं। भाऊ जे आहेत ते एकत्र कधी येतील आणि कधी घोषणा होईल याची एक उत्सुकता आहे। नाही, ती जरी असली तरी आता ते मला एकंदरीत त्यांची मनं जुळलीत असं दिसतंय, विश्वास निर्माण झाला असं दिसतंय। त्याच्या वारंवार त्यांच्या भेटीगाठी होतात, एकमेकांच्या घरी जात आहेत काय। त्याच्यामुळे आता परवा दीपोत्सवाला ते उद्धव साहेबांना राजसाहेबांनी निमंत्रण दिलं, ते ताबडतोब आले होते। त्याच्यामुळे एकंदर वातावरण तरी तसं आहे। आता 1 तारखेला मोर्चा जाहीर केला नोव्हेंबरला, त्यामुळे वातावरण तरी तसंच आहे। एकूणच काय तर आठवणी ज्या आहेत त्या खूप आहेत आणि या सेना भवनातून आम्हाला तिकीट मिळाली, आम्ही जल्लोष साजरा केला आणि बाळासाहेबांचे खरे वारसदार बाळासाहेबांनी जाहीर केले आहेत अशा पद्धतीची भूमिका जी आहे ते बाळा नांदगावकर मांडताना पाहायला मिळतात। रवी उंबरकरसह गोविंद तुपे, झी 24 तास, मुंबई।